नमस्कार विद्यार्थी मित्रो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर विद्यार्थी मित्रो, आज आपण गणिताची वेगळी ट्रिक शिकणार आहोत जे रिझनिंगमध्ये येते आहे। जसे की प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला हमखास एक गणित बघायला मिळते आहे, ते म्हणजेच एक तारीख देतात, त्या तारखेचा एक दिवस देतात आणि प्रश्न कशा पद्धतीने असतो, ह्या तारखेला हा दिवस असेल तर त्या तारखेला कोणता दिवस असेल, अशा पद्धतीचा प्रश्न हमखास आपल्याला बघायला मिळतो विद्यार्थी मित्रो। तर त्या प्रश्नांचे गुण आपले अजिबात कुठेही जायला नको, त्यासाठी आपण आजपासून ह्या जे कॅलेंडर जे आहेत, कॅलेंडर टॉपिकला आपण इथे सुरुवात करत आहोत। आणि कॅलेंडर म्हटल्यानंतर आपल्याला महिना, दिवस आणि वर्ष या तिन्ही गोष्टीचा आपल्याला इथं आपण या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, एक वर्ष म्हटलं की वर्षामध्ये किती 12 महिने असतात। 12 महिन्यामध्ये बघा कोणकोणते महिने असतात, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर। आता बघा हे 12 महिने असतात। 12 महिन्यांमध्ये किती दिवस असतात बघा, हा जानेवारी हा किती दिवसाचा असतो, 31 दिवसाचा असतो। हा फेब्रुवारी एक तर हा 28 दिवसाचा असतो, नाहीतर हा 29 दिवसाचा असतो। मार्च हा पुन्हा 31, हा 30, हा 31, 30, 31, 31, 30, 31, 30 आणि 31 अशा पद्धतीनं हे महिन्यामधील दिवस असतात। आता बघा विद्यार्थी मित्रो, एक महिना असा दिसत आहे हा फेब्रुवारी, जिथं आपल्याला 28 किंवा 29 दिवस असतील। आता बघा ह्या महिन्यासाठी आपल्याला कशाचा अभ्यास करावा लागेल, मग आता 28 जे आहे दिवस हे फेब्रुवारीचे कोणत्या वर्षी असतात आणि 29 दिवस हे फेब्रुवारीमध्ये कोणत्या वर्षी असतात, यासाठी आपल्याला माहिती पाहिजे आहे लीप इयर्सची। कशाची? लीप इयर्स, लीप वर्ष जे आपण म्हणतो। जर लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो आणि त्या वर्षी जे दिवस असतात पूर्ण वर्षाचे ते किती असतात, 366 दिवस असतात। आणि नॉर्मल इयर्स म्हणजे साधारण जो वर्ष असेल त्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचा असतो आणि पूर्ण वर्षातील दिवस किती असतात, 365 दिवस। आता बघा आपल्याला ओळखायचं आहे की लीप वर्ष आपण कशा पद्धतीने ओळखू। बघा आता समजा आपल्याकडे 2000 हा एक वर्ष आहे, हे उदाहरण म्हणून सांगता विद्यार्थी मित्रो, हा 2000 आहे। अशा पद्धतीचे म्हणजे शेवटी जर 2020 अशा पद्धतीने जर येत असेल तर काय करायचं आहे, तुम्हाला सरळ या वर्षाला भागीला 400 करायचं आहे। म्हणजे काय, हे 2 शून्य कटले की समोरच्या दोन अंकांना कितीने भागायचं आहे, 4ने भागायचं आहे। जर निश्चेष भाग जात असेल तर तो होईल तुमचा लीप वर्ष आणि त्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा किती, 29 दिवसाचा घ्यायचा आहे। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो। पुन्हा एकदा मी सांगतोय बघा, काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला वर्ष अशा पद्धतीने म्हणजे शेवटी 00 2 0 येत असेल अशा वेळेस काय करायचं आहे, जो वर्ष असेल त्या वर्षाला कितीने भागायचं आहे, 400ने भागायचं आहे। म्हणजेच 2 शून्य कटले की समोरच्या दोन आकड्यांना कितीने भागायचं आहे, 4ने भागायचं आहे। जर निश्चित भाग जात असेल तर तो लीप वर्ष होईल आणि तो लीप वर्ष झाला की फेब्रुवारी महिना हा कितीचा घ्यायचा, 29चा घ्यायचा। अन्यथा जर दुसरं कोणतंही वर्ष असेल तर त्याला काय करायचं आपल्याला, तो 28 दिवसाचा राहील। आता हे झालं लीप वर्षासाठी। आता हे 2 0 असणारेच लीप वर्ष असतात अशी यातली गोष्ट नाही। मग आता कधी कधी कसं होते, 2016 हा वर्ष सुद्धा असते। ज्यावेळेस इथं नंबर येईल, हा शेवटचे 2 अंकामध्ये नंबर येईल तर त्यावेळेस काय करायचं, हे शेवटचे 2 अंक घ्यायचे, याला भागीला 4 करा। जर भाग पूर्णपणे निश्चित भाग जात असेल, बाकी एकही न उरता, तर असं वर्ष सुद्धा हे काय होईल, लीप वर्ष कन्सिडर करायचं आहे। समजा 2017 आहे। आता बघा इथे 2 अंक आलेले आहे, 17 भागीला 4 केले तर किती येईल, 4 16, पण बाकी एक उरतो। मग अशा वेळेस हा जो आहे हा वर्ष लीप इयर्स नाही, म्हणजे तो काय होईल, मग जनरल इयर्स होईल। त्यावेळेस फेब्रुवारी महिना कितीचा घ्यायचा आहे, 28चा घ्यायचा आहे। बस एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, म्हणजेच तुम्हाला लीप इयर्स आणि सामान्य वर्ष तो आहे तो तुम्हाला ओळखता येणं महत्त्वाचं आहे। नेक्स्ट आता काय करायचं आहे, जसं बघा जानेवारी हा 31 दिवसाचा आहे, 31ला आपण काय म्हणायचं आहे, 3 म्हणू। आता 3 कसं म्हणायचं आहे ते मी सांगतो आहे बघा। 31ला 31 आले तिथं 3 करायचं आहे, 28 आले तर 0 होईल आणि 29 आला तर 1 होईल। 31 चे 3, 30 चे 2,
31चे 3, 30चे 2, 31, 31, 30, 31, 30, 31. आता बघा सर तुम्ही काय लिहिले 301 301, हे काहीच नाही, दुसरं तिसरं काही नाही. बघा काय करायचं आहे, जसं आपल्याला किती असतात, आठवड्याचे 7 दिवस असतात, त्या 7 दिवसा बघा 7 दिवसाला काय करायचं आहे, इथं 31 दिवसाचा जो महिना असेल त्याला काय करायचं, 7ने पूर्णपणे भागून टाका. पूर्णपणे भागल्यानंतर भाग किती वेळा जाईल, 7 × 28, 28 पूर्ण गेल्यानंतर बाकी किती उरते आहेत, 3. हेच ते 3 आहेत. म्हणजे 31 म्हणजेच काय, आपण 3 घेतलेलं आहे. म्हणजे 31 मधून 28 गेले, 28 गेल्यानंतर बाकी किती उरते आहेत, 3. ते 3 म्हणजेच हे आपण 3 घेतलेलं आहे. आता 28 मधून 28 गेले तर 0 राहणार आहे. 28 29 मधून 28 गेले म्हणजे 1 राहणार आहे. म्हणून 29 आला की 1 घ्यायचं, 28 आला तर 0 घ्यायचा, आणि 31 आला तर किती घ्यायचे, 3 घ्यायचे, आणि 30 आला की 2 घ्यायचा आहे. सिंपल आहे. म्हणजे काय, 7 × 28, 28 गेल्या की राहिले किती, मग 2. अशाच पद्धतीने मी पूर्ण महिन्यांचे इथे कोड काढून ठेवलेले आहेत. आता बघा काढून ठेवलेले आहे म्हणजे आपल्याला स्वतःला ते काढता पण येते, काही नाही. जिथं 31 दिवसाचा महिना दिसला तिथं 3 घ्यायचं, 30 दिवसाचा दिसला की 2 घ्यायचं, 28 असेल तर 0 घ्यायचं, 29 असेल तर 1 घ्यायचं. ही सर्व काही जी माहिती आहे ती अगोदर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. यासाठी मी तुम्हाला पूर्ण ही माहिती दिलेली आहे. आता आपण उदाहरणाकडे वळूया. बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न कशा पद्धतीने येतो आहे तुम्हाला. आता बघा प्रश्न कसा आहे, आपण आजच्या दिवसालाच घेऊन पकडूया. बघा पहिलं उदाहरण देतो आहे मी. 1 जून 2026ला सोमवार आहे. तर 15 ऑगस्ट 2026ला कोणता दिवस असेल, कोणता दिवस असेल. बघा विद्यार्थी मित्र, हा टाईप जो आहे हा टाईप 1 आहे आपला. हा टाईप काय, टाईप 1. म्हणजे इथं आपल्याला जो आहे हा टाईप 1 यासाठी आहे की आपण काय घेतलेलं आहे बघा, हे वर्ष जे आहे वर्ष सारखे घेतलेले आहे. बघा 2026 म्हणजेच वर्ष सारखा असेल तर आपल्याला त्या वर्षामधला दिवस कशा पद्धतीने काढायचा आहे हे आज आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. बघा विद्यार्थी मित्र, फक्त तारीख बदलून राहील, वर्ष तोच राहील. म्हणजेच एकाच वर्षाच्या आतमध्ये येणारे ज्या तारखेचे दिवस आहेत ते तारखेचे दिवस आपण इथे काढायला शिकणार आहोत. बघा विद्यार्थी मित्र, काय करायचं आहे, याला सोडवताना बिलकुल सोपी आणि सहज सगळ्यांना येईल अशा पद्धतीने तुम्हाला हे दिवस काढता येईल. बघा विद्यार्थी मित्र, काय करायचं आहे, 1 जून 2026ला सोमवार आहे. तर 15 ऑगस्ट 2026ला कोणता दिवस असेल. बघा काय म्हटलेलं आहे, 1 जून 2026ला काय सोमवार आहे. आता 1 जून पासून वर्षसारखा आहे, वर्षसारखा असल्यामुळे आपण काय करायचं आहे, त्याला वर्षसारखा आता महिन्याचा करायचं. काय करायचं आहे बघा, जून ते ऑगस्टपर्यंत अगोदर लिहून घ्यायचं आहे. बघा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑगस्टपर्यंत घ्यायचे आहे. ऑगस्टपर्यंत झाला म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट. आता काय करायचं आहे बघा, त्यानंतर 1 जून 2026. आता जून हा महिना किती दिवसाचा होता, किती दिवसाचा असतो. आता जून हा महिना पहा, जर तुम्हाला माहीत नसेल तर आपण म्हणू शकतो पहा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आता जो खड्यावर येईल तो 31 दिवसाचा, जो 2 खड्याच्या गॅपमध्ये येईल तो 30 दिवसाचा. आता बघा जून आहे, जून हा किती आहे, 30 दिवसाचा असतो. परंतु त्यापैकी 1 दिवस तर गेलेला आहे, म्हणजे राहिले किती, 29 दिवस. आता 29 दिवस जर पकडले पहा, 30 दिवस जर असते आपले क्लिअर तर काय घेतले असते, 2 घेतले असते. आता 29च दिवस राहिले आहे म्हणजे किती येईल, मग तो कोड 1 येईल. जुलै हा पूर्ण महिना 31 दिवसाचा असेल म्हणजे तो येईल 3. आणि ऑगस्ट किती असतो, ऑगस्ट हा 31 दिवसाचा असतो. परंतु आपल्याला किती दिवस घ्यायचे आहे, फक्त 15 ऑगस्टपर्यंतच घ्यायचं आहे. म्हणजे 15 याचे 15 म्हणजे काय, 7 1 7 7 2 14 14 गेले म्हणजे किती राहिला, 1. अशा पद्धतीने याला करायचं. याची करा बेरीज, 1 3 4 आणि 1 5. बघा 5 आलेली आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला, जो दिवस आहे सोमवार, आजचा 1 जून 2026ला काय सोमवार आहे. मग सोमवारपासून काय करायचं, 5 दिवस समोर जा. सोमवारपासून 5 दिवस समोर जा म्हणजे काय, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. म्हणजेच हा तो दिवस कोणता राहणार आहे तुमचा, मग आता
शनिवार राहणार आहे. 15 ऑगस्ट 2026ला कोणता दिवस राहणार आहे? शनिवार राहणार आहे. बघा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे. निश्चितच तुम्हाला समजलं असेल. अजून आपण दुसरं उदाहरण घेऊया. बघा, 1 जून 2026ला सोमवारच आहे. आपण तेच तारीख सारखीच ठेवू, आपल्याला पुन्हा पुन्हा बदलवून तो दिवस काढण्यापेक्षा. आता बघा इथं मग तर घेऊ 15 जानेवारी 2027. 15 जानेवारी 2027ला कोणता दिवस असेल? पहा आता कोणता दिवस असेल. बघा प्रश्न काय म्हणलेला आहे? 1 जून 2026ला सोमवार आहे, तर 15 जानेवारी 2027ला कोणता दिवस असेल? आता मी म्हटलं होतं की एकाच वर्षामधील वर्ष सारखा असेल आणि महिने जर वेगवेगळे असतील तर अशा पद्धतीच्या आपल्याला इथं सोडवायचं आहे असं म्हटलं होतं. परंतु इथं काय झालेलं आहे बघा, तेच गणित आपण इथं बघणार आहोत असं म्हटलं होतं. तर म्हणजे इथं बघा वर्ष सारखा आहे पण इथं वर्ष वेगवेगळा झाला. आता बघा वर्ष वेगळा केव्हा समजायचा? जर ह्या महिन्यापासून तर पुढच्या जसा 1 जूनपासून तर 1 जूनपर्यंत जर तिकडे येत असेल तर समजून घ्यायचं तो पूर्ण कम्प्लिटली वर्ष झालेला आहे. 1 जून 2026 पासून तर काय आलं पाहिजे होता? 1 जून 2027 पर्यंत जर आपण कालावधी पकडला तर तो घ्यायचा 1 वर्षाचा कालावधी. 1 वर्षाच्या कालावधीच्या नंतरचे सोडवायचे असेल तर ते आपण त्याचे दुसऱ्या टाईपमध्ये बघणार आहोत. आता इथे फक्त काय करायचं आहे? एकाच वर्षामधील म्हणजे 1 वर्ष कम्प्लिटली उलाढाल व्हायची आहे, म्हणजे 1 वर्ष कम्प्लीट व्हायचं आहे म्हणजे त्याच वर्षामधील आहे असं आपण याला गृहीत धरायचं आहे. फक्त एवढंच आहे की तो हा 1 जून 2026 मधला आहे, तो 15 जानेवारी 2027 मधला आहे. आता बघा ह्याला काढत असताना कशा पद्धतीने काढायचं आहे? पुन्हा तसंच लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, इथे येईल जानेवारी. कोणती? 2027ची. आता बघा जून इथे तसंच, म्हणजे जून हा कितीचा होता? 31 दिवसाचा, आपला 30 दिवसाचा असतो, परंतु त्याच्यापैकी 1 दिवस गेला म्हणजे राहिले किती? 29 राहिले. म्हणजे काय करायचं आहे? 1 जुलै, 3 ऑगस्ट, 3 2 3 2 3 जानेवारी. बघा काय घ्यायचं आहे? जानेवारी घ्यायचा 15 म्हणजे 1 7 2 14 गेले, 1 राहिला. आता काय करायचं आहे? इथं या सगळ्यांची बेरीज नाही करत राहायची. इथं सुद्धा काय करायचं आपल्याला? 7 बेरीज करून टाकायची आणि काढून टाकायचं. बघा 1 3 आणि 3 6 हे 7 झालेले आहे, 0 झाला. इथं बघा ह्या तिघांची बेरीज 7 झालेली आहे, इथेही 0 झाला. इथं राहिले किती? फक्त 4. आता काय करायचं आहे? 4 दिवस समोर जा. कोणत्या? सोमवारपासून 4 दिवस समोर गेले म्हणजे काय होईल? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. म्हणजे तुमचा जो आहे तो काय राहणार आहे? शुक्रवार राहणार आहे. कोणता? 15 जानेवारी 2027 ला कोणता दिवस राहणार आहे? शुक्रवार राहणार आहे. बघा विद्यार्थी मित्र, म्हणजे अशा बिलकुल सोप्या पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं गणितही चुकायला नको आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला नीटनेटकेपणाने समजायला पाहिजे. समजली की तुम्हाला सगळ्यांना काढता येते. बघा विद्यार्थी मित्रो, पहिलं उदाहरण आपण घेतलं, त्याच्यानंतर दुसरं उदाहरण घेतलं, जे एकाच वर्षाचा कालावधी कसा घ्यायचा आहे हे तुम्हाला या उदाहरणावरून समजलं. त्यानंतर मी आणखी एक उदाहरण घेतो. बघा इथं घेऊया. 1 जून 2026ला सोमवार आहे, तर 25 डिसेंबर 2026ला कोणता दिवस असेल? बघा विद्यार्थी मित्र, आता काय करायचं आहे? 1 जून 2026ला सोमवार आहे, तर 25 डिसेंबर 2026ला कोणता दिवस असेल? काय पहा इथंही पुन्हा काय करायचं? आता सेम तसंच. आता पहा 1 जूनपासून तर डिसेंबरपर्यंत, तर जूनपासून तर डिसेंबरपर्यंत आता कसे पकडायचे? बघा आता आपल्याला सवय होऊन गेली पाहिजे की 3 2 हे सगळं तुम्हाला पाठ झालं पाहिजे. त्याच्यानंतर सोडवायला मजा येते आणि तुम्हाला सोडवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. हे मी समजावून सांगून राहिलं म्हणून तुम्हाला कदाचित होऊ शकते जास्त वेळ लागेल, परंतु ज्यावेळेस तुम्हाला ही सगळी गोष्टी समजेल ना, त्यावेळेस खूप मजा येईल आणि तुम्हाला सोडवायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. बघा आता मी कशा पद्धतीने सोडवतो ह्याला.
आता जून आहे, जून बघा इथं 1 तारीख गेली, 1 तारीख गेली म्हणजे राहिले किती, 29 दिवस राहिले म्हणजे 1 जून, जुलै, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, डिसेंबरचे किती घ्यायचे 25, 25 दिवस घ्यायचे, 25 दिवस म्हणजे 21 दिवस गेले, 7 तरी 21 राहिले किती 4. आता बघा आता काय करायचं, हे 7ची जोडी गेली, हे 7ची जोडी गेली, राहिली किती फक्त 4. म्हणजेच तुमचा 25 डिसेंबर म्हणजे 4 दिवस समोर जा, सोमवार आहे, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शुक्रवार तुमचा राहणार आहे कोणत्या तारखेला 25 डिसेंबरला. बस झालं विद्यार्थी मित्र. आता किती वेळ लागला बघा. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, हे सगळे महिन्याचे जे आहे जे काही येते आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला जर पाठ असेल तर महिने लिहायची गरज नाही, फक्त तुम्ही हे लिहा. त्याच्यानंतर जे 7 आहे 7 ते बंच आहे ते बंच काढून टाका, सरळ सरळ जे राहते आहे ते छोटासा अंक येईल तो अंक लिहायचा आहे. आणि तिकडे समोरचं काढायचं असेल तर काय करायचं, काय करता बघा आता. 1 जून 2026ला सोमवार, जून हा मागचा महिना झाला, डिसेंबर हा समोरचा महिना झाला. म्हणजे आपण समोरचे काढत आहोत तर आपण काय करत आहोत, जेवढे बाकी उरत आहे तेवढे काय करतो आपण सरळ सरळ तेवढे दिवस समोर चाललं, बरोबर आहे. आता ह्याच गणितांना असेच गणित येणार नाही प्रत्येक वेळी, मग याच्यामध्ये काय चेंज होईल बघा. आता कशा पद्धतीने चेंज होऊ शकते बघा. 1 जून 2026ला सोमवार आहे, तर 26 जानेवारी आता काढू आपण. 26 जानेवारी 2026ला कोणता दिवस असेल. आता बघा इथं कहाणीमध्ये ट्विस्ट आला बघा. 1 जून 2026ला सोमवार आहे, म्हणजे जून महिन्यामध्ये 1 जूनला काय सोमवार आहे, तर 26 जानेवारी 2026ला कोणता दिवस असेल. 26 जानेवारी म्हणजे ते मागचं आता गेलेलं काढायला लागत आहे बघा. हे सुद्धा काढत बघा अशाच पद्धतीची, पण टाईप्स आपली एकच आहे, म्हणजे त्याच वर्षामधले काढत आहोत. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. आता काय करायचं, याला कसं सोडवायचं बघा. याला सुद्धा त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे जसं आपण याच्या आधीचे गणितांचे कॅल्क्युलेशन केलेलं होतं तसं. आता कसं करायचं आहे बघा. जून बघा इथं आता आपल्याला येत काय आहे मग. आता हा जानेवारीपासून तर जूनपर्यंत जेवढे दिवस होत आहेत तेवढे दिवस आपण काढून टाका बघा. जानेवारीमध्ये राहिले किती, 31 दिवसाचा आहे, तर 26 तर गेलेच, तर राहिले किती आहे 5 दिवस राहिले. हा झाला जानेवारी. फरवरी 26 आहे, लिप इयर आहे का नाही आहे, म्हणजेच काय आहे फरवरी किती होईल मग, हा 28 दिवसाचा राहील कारण लिप इयर नाही आहे. झाले. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, बघा आता जून आला. जून एक तारीख घ्यायची आहे, बस झाला. आता काय करायचं आहे बघा. 5 आणि 2 7 झाले आणि हे 7 झाले, झालं 7 आणि 7 0 झाले, कटले दोन्ही, म्हणजे इथं काय झाले 0. म्हणजेच तुमचा 26 जानेवारी 2026ला कोणता दिवस असेल. आता काय करणार तर इथं 0 आल्यामुळे तुमचा तोच दिवस होता, कोणता, मंडेच होता. मंडे म्हणजेच कोणता, सोमवारच होता. ठीक आहे. आता बघा ह्या गणितावरून तुम्हाला सर्व कटल्यामुळे 0 आला तर काही अडचण नाही की तोच दिवस आला सर. आता जर आम्ही सोडवत असताना जर 0 आला नाही तर मग काय करायचं, यासाठी मी आणखी एक थोडंसं तुम्हाला उदाहरण घेतो आणि त्याच्याद्वारे सोडून तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा विद्यार्थी मित्र, इथं घेऊ आपण 26 जानेवारी घेतली होती. आता इथं घेऊ आपण 15 जानेवारी घेऊ. 15 जानेवारी. आता बघा काय होईल, 15 जानेवारी घेतले, पुन्हा तसंच जानेवारीमध्ये किती 31 दिवस होते, असतात ना 31 दिवस. आता जानेवारीमध्ये 31 दिवस असतात, तर त्याच्यापैकी 15 दिवस गेले म्हणजे 16 राहिले म्हणजे काय, 7 1 7 7 2 14 म्हणजे 2 राहिले. जानेवारी, फेब्रुवारी तर लीप इयर्स आहेच नाही. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, बघा जूनचा 1. आता बघा इथं 7 1 2 3 हे 7 कटले, इथं राहिले बघा 4 राहिले, बाकी 4 राहिले. आता काय करायचं बघा. आता म्हणजे 15 जानेवारी 2026ला कोणता दिवस होता. आता काय करायचं आहे, 4 जे उरलेले आहेत तर आपण काय करायचं, आधी काय करत होतो, समोरचे काढत असताना काय करतो, समोर जात होतो. आता काहीच नाही, सिंपली काय करायचं आहे, या सोमवारपासून मागे या 4 दिवस बस झालं. म्हणजे काय करायचं आहे, सोमवार आहे तर 4 दिवस मागे म्हणजे काय, रविवार, शनिवार,
शुक्रवार, गुरुवार, बस झालं. म्हणजे काय करायचं, हा गुरुवार राहील. गुरुवार होता असेल कोणता, 15 जानेवारी 2026ला कोणता दिवस होता, गुरुवार होता. अशा पद्धतीने तुम्हाला टाईप 1 मधले जेवढेही गणित आहे तेवढे गणित इथं सोडवायचे आहे. समजलं विद्यार्थी मित्र. यानंतर तुम्हाला बघा मी सर्व प्रकारचे संभाव्य आणि येणारे गणित कसे येऊ शकतील ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे. आता निश्चितच तुम्हाला हे जर समजलं असेल किंवा काही तुमची क्वेरी असेल तर तुम्ही त्या कॉमेंट्समध्ये विचारू शकता. आता तुम्हाला बघा मी हे सगळं समजलं असं मी गृहीत धरतो आहे. आता मी तुम्हाला देतो आहे बघा ते गणित तुम्ही स्वतः सोडवायचं. म्हणजे 1 जून 2026ला सोमवार होता. सोमवार आहे, होता का, आहे, सोमवार आहे. तर बघा, तर 2 ऑक्टोबर, चला 2 ऑक्टोबर आपली गांधी जयंती असते. 2 ऑक्टोबर 2026ला कोणता दिवस असेल. बघा विद्यार्थी मित्र, आतापर्यंत जेवढेही मी गणित सांगितलेले आहे याच्यावरचे दिवस काढण्याचे, त्या सगळ्यांचा तुम्हाला पुन्हा एकदा पाहून घ्यायचा आहे. पूर्ण सारासार विचार करायचा आहे, कशा पद्धतीने काढायचा आहे ते पूर्णपणे मी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा ते व्हिडिओ परत पाहून तुम्ही आपला कॉन्सेप्ट जो आहे तो क्लिअर करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही हे उदाहरण जे आहे तुम्ही सोडवायचं आहे. सोडवल्यानंतर जो दिवस तुमचा येईल 2 ऑक्टोबरला तो दिवस तुम्हाला कमेंटमध्ये कळवायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. आता टाईप 1 झाला, आपण दुसरा टाईप घेऊन येणार आहोत. पुन्हा आपण येणार आहोत अशाच नवनवीन मॅथ्सच्या ट्रिक्सकरिता. तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, माझ्या पेजला फॉलो करायचं आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो. धन्यवाद.